अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर संगमनेर में महिला क्रिकेट और रस्साकसी प्रतियोगिता का रोमांच शुरू हो गया। 3200 महिलाओं की भागीदारी के साथ एकवीरा फाउंडेशन ने इस भव्य आयोजन में 173 क्रिकेट टीमें और 91 रस्साकसी टीमों ने अपना दमखल दिखाया। संगमनेर में आयोजित महिला क्रिकेट और रस्साकसी प्रतियोगिता का उद्घाटन एकवीरा फाउंडेशन द्वारा किया गया, जो पिछले 3 वर्षों से लड़कियों को क्रिकेट खेलने का अवसर दे रहा है। इस प्रतियोगिता का आयोजन सरकार महर्षि भाऊ साहेब थोराट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में किया गया। यह अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मौके पर शुरू हुआ। कांग्रेस नेता बाला साहेब थोराट के मार्गदर्शन में इस पहल का उद्देश्य युवाओं का सर्वांगीण विकास करना है। इस वर्ष प्रतियोगिता में 3200 महिलाएं और लड़कियां भाग ले रही है, जिसमें 173 क्रिकेट टीमें और 91 रस्साकसी टीमें शामिल है। महिला दिनानिमित्त एकवीरा फाउंडेशनने आज मुलींच्या, उद्या महाविद्यालयीन मुलींच्या आणि परवापासून महिलांच्या आपण क्रिकेट मॅचेस आयोजित केलेल्या आहेत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, माननीय माझी आई कांचनताई थोरात, माननीय दुर्गात्या तांबे आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सुधाकर जोशी साहेब आहेत, वागचोरी साहेब आहेत, सर्व माझ्या महिला लीडर्स इथे आहेत आणि आम्हाला सपोर्ट करणारे सर्व पुरुष लीडर्स सुद्धा आहेत। खरं मी खूप वेळ घेणार नाहीये प्रस्तावनेसाठी, कारण ऊन जास्त झालंय, आपल्याला मॅचेसला सुरुवात करायची आहे। आम्हाला जाणीव आहे तुम्ही सर्वजण उन्हात बसलेले आहात। आपण एकवीरा फाउंडेशन सुरू केलेलं होतं की मुलींसाठी, महिलांसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी। क्रिकेट हा असा स्पोर्ट आहे जो वर्ल्ड लेवलला सर्वांचा आवडता कोणता स्पोर्ट असेल तर तो क्रिकेट आहे। आणि जर मुलींच्या हातामध्ये बॅट दिली तर त्या काय करू शकतात हे मागच्या 3 वर्षापासून आपण एकवीरा फाउंडेशनच्या क्रिकेट मॅचेस मध्ये बघत आहोत। अतिशय सुंदर पद्धतीने, खूप सुंदर तुम्ही सर्वजण खेळतायत। तुमच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देणार आहे। तुमच्यामधूनच पुढे जाऊन आपल्याला विमेन्स इंडियन टीम मध्ये नक्की प्लेयर्स भेटणार आहे ह्याची मला खात्री आहे। पण तशीच मेहनत तुम्ही सर्वांनी करत राहायला पाहिजे, तशीच मेहनत, तशी जिद्द आपण ठेवली पाहिजे आणि आपल्याला आपल्या गोलकडे पुढे काम करत राहायचंय, दिवस रात्र मेहनत करत। आज आपल्यामध्ये प्रणिता सोमन दीदी पण आहे। मी तिला दीदी, तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे, दिसती लहान पण तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे म्हणून आपण प्रणिता दीदी म्हणू तिला। अतिशय सुंदर पद्धतीने नॅशनल लेवल मध्ये तिने भरपूर ट्रॉफीज तिने भेटलेल्या आहेत। तिला विचारलं पाहिजे, तिच्याशी तुम्ही नक्की, आज ती थोड्या वेळ मी तुझा घेणार आहे प्रणिता, नंतर इथे तू बस आणि आमच्या मुलींना तू सांग की कसं तू प्रिपेअर केलं स्वतःला, कसं तू मेहनत केली, कशी तू एक्सरसाइज केली आणि किती सुंदर पद्धतीने तू संगमनेर शहराचं आणि संगमनेर तालुक्याचं नाव पूर्ण जागतिक पातळीवरती घेऊन चाललेली आहेस। तुला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते। अशाच आपल्याला खूप सुंदर मॅचेस इथून पुढे सुद्धा घेत राहायच्या आहेत आणि असंच तुम्हाला सर्वांना खेळायचं आहे, छान खेळायचं आहे, पुढे जाऊन मोठे प्लेयर्स व्हायचं आहे। एवढेच मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते। आणि सर्वच उपस्थित आता खूप मान्यवर आहेत, मी नामोल्लेख करत नाही। इथे सर्व नगरसेवक आहेत, विश्वासराव आणि सर्व त्यांची टीम, सुधाकरराव जोशी आहेत, दुर्गाताई, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी जया ताई थोरात यांनी खऱ्या अर्थाने जेव्हापासून आपल्या युवक काँग्रेसचे आणि युवकांचं नेतृत्व सुरू केलं आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम ते आयोजित करतात, सर्व युवकांसाठी करतात। पण विशेष म्हणजे मुलींसाठी, युवतींसाठी अतिशय छान कार्यक्रम त्या निमित्ताने होत आहेत। मोठी संधी त्या निमित्ताने तुम्हाला मिळते। आता क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा अन्य काही स्पर्धा असतील, मध्ये इंदिरा महोत्सव असेल, त्या माध्यमातून आपल्या महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, सबलीकरण झालं पाहिजे। यासाठी डॉक्टर जयश्री थोरात सतत प्रयत्नशील आहेत। त्याचाच एक भाग म्हणून अतिशय छान स्पर्धा इथे आयोजित करण्यात आल्या। मुली खूप छान पद्धतीने खेळतात आणि दुर्गा तांबे यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी ग्रामीण भागातील महिलाही
यामध्ये भाग घेतं, ही खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे. महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आणि आपल्याला माहिती नाही ते टॅलेंट कुठेच आहे. आता ही प्रणिता सोमन, तर मग तिचं अभिनंदन यासाठी पण केलं पाहिजे. सगळ्यात मुलांना वाटतं आपण डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पण तिला असं लक्षात आलं की आपण सायकल चांगली चालवू शकतो. तेव्हा तिने आणि तिच्या पालकांचं अभिनंदन डॉक्टर सोमन आणि त्यांचं, की त्यांनी सांगितलं की नाही मग तू सायकलिंगमध्येच करिअर कर. ही गोष्ट खऱ्या अर्थाने वेगळी आहे आपल्या दृष्टीने. नाही तर सगळ्या पालकांना वाटतं की नाही मुलगा मुलगी डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे. अशा पद्धतीची भावना असताना एक वेगळं क्षेत्र तिने निवडलं आणि खरोखर ती सतत, आता ती भारतात पहिला क्रमांक तिने मिळवला. पण माहिती आहे का कशी ती डोंगरातून सायकल चालवते. तिच्याशी तुम्ही संवाद साधणारच आहात. तुम्ही सुद्धा तुमच्यापैकी मला माहीत नाही तर बसलेल्या कोणीपैकी एखादी मुलगी, आता क्रिकेटमधले मोठी नावं, कौर ना, तुम्हाला माहिती आहे का कोण नाव आहे ती? हां, कौरचं नाव माहिती आहे का? हरप्रीत सिंग काय कौर? हरमत पोरांना जास्त माहिती दिसतं नाव आहे ते. आणि दुसरं आहे ती मंदाना, श्रुती ना, श्रुती मंदाना. आताच आम्ही पाहिलं गुगलवर. सोपं असं ना हल्ली, असं वाटतं तर लगेच गुगलवर पाहायचं. तर असो, तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्यापैकी सुद्धा अशाच जगप्रसिद्ध भारतीयातला नंबर 1च्या क्रीडापटू हो, ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.